नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. आपल्या भारताचे पंतप्रधान सध्या सार्वत्रिक लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर दिवस रात्र दौरे करीत आहेत. मोदीजी अगदी लहान सहान गावातही जातात. त्यांच्या दौऱ्यात आणि भाषणात काही गोष्टी अशा असतात की ते भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक आहेत की काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक आहेत तेच कळत नाही. दोन चार गोष्टीचा उल्लेख केल्यावर आमचे विधान अधिक स्पष्ट होईल. काँग्रेस पक्षाने आपले संकल्प पत्र तयार केले, तसेच सर्वच पक्ष करतात. पुढे भाजपनेही केले, पण भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात तो जाहीर न झाल्यामुळे काय आहे ते त्यांना सांगता आले नसावे. काँग्रेस पक्षाने भाजपच्या आधी आपला जाहीरनामा म्हणजे संकल्प पत्र जाहीर केले. हा जाहीरनामा म्हणजे मुस्लिम लीगचा जाहीरनामा आहे असा आरोप अनेक सभांमध्ये पंतप्रधानांनी केला. पंतप्रधानांसारख्या उच्च पदावर असलेल्या महनीय व्यक्तीने ज्या अर्थी काँग्रेसच्या संकल्पपत्राला मुस्लिम लीगचे संकल्पपत्र म्हटले, त्यावरून अक्षरशः लाखो लोकांनी शोधून शोधून काँग्रेसचा संकल्पनामा निवांतपणे वाचून काढला. कोणत्याही राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्याला जनता फारशी किंमत देत नाही असा आपला अनुभव आहे. पण आपल्या परम आदरणीय पंतप्रधानांनी ज्या अर्थी जाहीरनाम्यामध्ये मुस्लिम लीग शोधले, त्या अर्थी तो जाहीरनामा मुस्लिम लीगी असला पाहिजे अशी अनेकांची श्रद्धा होती. काही लोकांनी जर तो जाहीरनामा दोन तीन वेळा वाचला, पण त्यांना कुठेही मुस्लिम लीग दिसलेच नाही. उलट काँग्रेसचे 5 न्याय आणि 25 गॅरंट्या वाचून त्यांना काँग्रेसच्या संकल्पपत्राने आकर्षित केले. त्यानंतर आपण काँग्रेसलाच मत देणार असेही अनेकांनी घोषित केले. यापूर्वी आपण भाजपचे मतदार आहोत, पण आता हे संकल्पपत्र वाचून आपले मत परिवर्तन झाले आहे असेही अनेकांनी जाहीरपणे सांगितले. म्हणजे जो जाहीरनामा मुळात जाहीर झालाच नसता, त्या काँग्रेसच्या जाहीरनाम्याची जाहिरात खुद्द पंतप्रधानांनी केली आणि तो मुस्लिम लीगचा आहे या विधानाची हवाच केली. आता दुसरा प्रसंग, भारताचे मितभाषी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासारखा तोलून मापून बोलणारा पंतप्रधान जे कधीच बोलणार नाही, ते त्यांच्या तोंडी घातल्यामुळे पुन्हा काँग्रेसचा प्रचार झाला. काँग्रेस सत्तेत आली तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या म्हणण्याप्रमाणे देशातील सर्व संपत्तीची मालकी मुसलमानांची राहील, म्हणून तुम्ही काँग्रेसला मते देऊ नका असे पंतप्रधान म्हणाले. त्यांचे ते भाषण झाल्यावर 2006 साली एका संमेलनात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्या देशातील गरीब, दुर्बल, मागासवर्गीय, आदिवासी आणि अल्पसंख्याक यांच्या विकासासाठी भारतातील संपत्तीचा उपयोग केला जाईल असे विधान केले होते. या विधानात कुठेही मुसलमान शब्दाचा उल्लेख नव्हता. अल्पसंख्याकांमध्ये मुसलमान, ख्रिश्चन, पारशी, जैन, बौद्ध या सर्वांचा समावेश होतो. त्यातही सामान्य लोकांच्या संपत्तीचा किंवा सोन्या नाण्याचा उपयोग या लोकांसाठी करण्याचा कुठेही उल्लेख नाही. पण सुरुवातीचे सर्व भाग गाळून अल्पसंख्याक म्हणजे मुसलमानांचा उल्लेख करून ज्या पद्धतीने पंतप्रधान बोलले, त्यामुळे सोशल मीडियावर मनमोहन सिंग यांच्या संपूर्ण भाषणाचे मोठ्या प्रमाणावर प्रसारण झाले. याला म्हणतात काहीही न करता फुकटात प्रसिद्धी. ती प्रसिद्धी काँग्रेसला आपोआप मिळाली. सोशल मीडियावर आता मोदी साहेबांची जुनी भाषणे प्रसारित होत आहेत, त्यामुळेही आपोआपच काँग्रेस पक्ष आणि इंडियाचा प्रचार होत आहे. पंतप्रधान पदावर असलेल्या जबाबदार व्यक्तीला एक शब्द बोलताना अतिशय संतुलन ठेवणे गरजेचे असते. कुणी छोटा मोठा नेता बोलला तर त्याकडे जनता ढुंकूनही बघणार नाही, पण देशाचा पंतप्रधान म्हणजे देशातील 140 कोटी लोकांचा पंतप्रधान असे बोलतो, तेव्हा त्याची चिरफाड होणारच, आणि ती झाली. अशा प्रकारची अनेक वचने आपल्याला शोधून काढता येतील. नरेंद्र मोदी साहेबांनी 10 वर्षांपूर्वीच्या आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नष्टप्राय झालेल्या काँग्रेसचे नाव प्रत्येक सभेत घेतल्यामुळे काँग्रेसची बुडत असलेली नाव तरंगू लागते आणि काँग्रेस बाबतच्या चर्चा टपरीवर रंगू लागतात. हे आपल्या पंतप्रधानांना त्यांचे शेकडो सल्लागार सांगत नाहीत काय? एका निवडणुकीत धर्माचा उल्लेख केल्यामुळे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना निवडणुकीला उभे राहण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार 6 वर्षांसाठी रद्द केला गेल्याचा आदेश तत्कालीन निवडणूक आयोगाने दिला होता. आताचा निवडणूक आयोग इतक्या दिलेपणाने का वागते आणि हा निवडणूक आयोग आहे की निवडणूक वियोग आहे हे जनतेला समजेनासे झाले आहे. निवडणुकीत सर्व पक्षांना समान संधी आणि सर्वांसाठी एक न्याय अपेक्षित असतो. आता तर एक होता शेषन हे सांगण्याची पाळी आली आहे. आम्ही लहान तोंडी मोठा घास घेतला आहे हे आम्हाला माहित आहे, म्हणूनच आम्ही जे काही सांगितले त्यात आमची चूक असेल तर आम्ही ढोपऱ्यापासून नमस्कार करून क्षमा मागू.
देशाच्या पंतप्रधानांना अपमान होऊ नये, त्यांची मान उंच राहावी आणि त्यांनी त्यांच्या पक्षाचा प्रचार करून पुन्हा सत्ता मिळवावी, याच उद्देशाने आम्ही 1-2 मुद्द्यांचा उल्लेख केलाय. बाकी आपले पंतप्रधान सर्व समर्थ आहे. जय हिंद. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये. बघत राहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर. नमस्कार.